नमस्ते. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राज्यसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. देशभरात 37 राज्यसभेच्या जागा भरल्या जाणार आणि त्या 37 पैकी 7 जागा महाराष्ट्रातल्या आहेत. आणि या 7 जागा कशा निवडल्या जातील याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये कुजबूज सुरू झालेली आहे. आणि कुजबूज म्हणजे माध्यमातून होते. महाराष्ट्रात अलीकडल्या काळामध्ये जे काय राजकारण चालतं ते पक्षाच्या अंतर्गत, पक्षाच्या मंचावर नाही होत, ते मीडियामधून होत. दोन पक्षाचे किंवा एकाच पक्षाचे दोन नेते हे एकमेकांशी बोलताना मोबाईल फोनचा वापर करत नाही, जितका मीडियाचा वापर करतात. संजय राऊत काहीतरी बोलतात तरी त्याला भाजपमधला कोणतरी उत्तर देतो. शिंदे यांच्या शिवसेनेतला कोणतरी बोलतो, त्याला भाजपच्या कोण असतील ते उत्तर देतील. म्हणजे मीडिया हे एक प्रकारे मोबाईल वगैरे सारखं दळणवळणाचं साधन झालेलं आहे. कम्युनिकेशन असो. मुद्दा असा आहे की त्या राज्यसभेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातले 7 लोक राज्यसभा खासदार निवृत्त होणार आहेत. त्यांची नावं येऊन गेलेली आहेत. उबाठा शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आहेत. त्या अचानक काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या आणि शिवबंधन मानून थेट राज्यसभेत पोहोचल्या. शरद पवार आहेत. शरद पवारांच्याच पक्षाच्या फौजिया खान म्हणून आहेत मराठवाड्यातल्या. आणखीन भाजपचे काही 2-3 आहेत. आणि मग या 7 जागा रिक्त होणार. त्याच्यामध्ये रामदास आठवले सुद्धा आहे. पण भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले निवडून येतात आणि त्यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवायचं असेल तर भाजपच्या वाट्याला 7 पैकी 1 जागा नक्की आहे, ती म्हणजे रामदास आठवले. उरलेल्या ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागांमध्ये कोणाकोणाची वर्णी लागेल ही सध्या कुजबूज आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची कुजबूज म्हणजे महाविकास आघाडीकडे केवळ 1 राज्यसभा सदस्य निवडून आणण्याची क्षमता आहे. तितकेच आमदार आहेत आणि तितक्या आमदारावर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाची नाही लागणार. रजनी सातव काँग्रेस आहेत. पवार गटाचे 2 आहेत. पण एकही पवार गट निवडून आणू शकणार नाही. प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेच्या. पण 36 आमदार कमीत कमी असले तर एक एक काय तो राज्यसभा सदस्य निवडून येईल अशी परिस्थिती आहे. आणि या 3ही महाविकास आघाडीच्या पक्षांची बेरीज 46 आहे. 46 आहे. म्हणजे पवारांचा पक्ष बाजूला ठेवला तर 16 काँग्रेस आणि 20 उबाठा मिळून 36 होतात. त्यामुळे दोघांनी ठरवलं तर आपसात 1 राज्यसभा सदस्य ते निवडून आणू शकतात. आणि हे गणित सगळ्यांच्या डोक्यात आहे. पण तसं झालं तर शरद पवारांना एक प्रकारे राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल. कारण ते गेल्या 2-3 टर्म, मला वाटते 2 टर्म तरी राज्यसभेवरच निवडून आले. मोदी युगात शरद पवार लोकसभेत राहिलेले नाहीत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की मग जी 1 जागा शरद पवारांना हवी आहे ती त्यांचा दिवंगत पुतण्या, त्याचा पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट ती 1 जागा निवडून आणू शकतो. आणि ती 1 जागा शरद पवारांना बहाल केली जाईल का? अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री झालेल्या आणि पक्षाची सूत्र हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार आपल्या सासरे बुवांना इतक्या सुखासुखी राज्यसभेमध्ये आदरपूर्वक नेऊन बसवतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला पाहिजेत. आणि वरकरणी चर्चा करतो तेव्हा जितकं सोपं वाटतं तितकं हे सोपं नाहीये.
कारण याच सासरे बुवांनी 2019च्या निवडणुकीमध्ये माढा या मतदारसंघामध्ये सुनेत्रा अजितदादांचा सुपुत्र पार्थ पवार याला निवडणूक लढवायची होती, ती संधी नाकारली होती आणि खूपच परिवारामध्ये गडबड सुरू झाली, म्हणून त्याला मावळ या लोकसभा मतदारसंघात उभा करून यथेच्छ पराभूत केला. लाखाच्या फरकाने पवार कुटुंबातली एक व्यक्ती पराभूत झाली, किंबहुना ती तितकी नाचक्की होऊन पराभूत व्हावी यासाठीच तो मतदारसंघ निवडण्यात आलेला होता. या अनुभवातून गेलेले अजितदादा, भारत सोडून द्या, अजितदादा आणि सुनेत्राताई या वेदना विसरले असतील किंवा विसरून जातील, कारण त्याच निवडणुकीनंतर 2019च्या 5च्या पराभवानंतर विना विलंब काही महिने विधानसभा निवडणुकीला शिल्लक असताना त्याचाच चुलत भाऊ आणि शरद पवारांचा दुसरा नातू रोहित पवार याला नगर जिल्ह्यात जामखेड वगैरे कुठल्या तरी मतदारसंघात शरद पवारांनी जाऊन अगत्याने इंट्रोड्यूस केला होता आणि तो निवडून येईल याची सगळी बांधबंदिस्ती केलेली होती, बंदोबस्त केलेला होता. म्हणजे आपल्या नातवांमध्ये जो पंक्ती प्रपंच करायचा असतो तो शरद पवारांनी यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे आणि त्याच्या वेदना पार्थच्या आईला झाल्या नसतील का? का आपले सासरे बुवा हे आपलं बाळ, आपलं लेकरू आणि आपल्या जाऊबाईचं लेकरू याच्यामध्ये असा भेदभाव करतात, हे सुनेत्रा वहिनींना वाटलेलं नसेल. आणि म्हणून आज खेडी तेव्हा खेडी शरद पवारांच्या हाती होती आणि जेव्हा जेव्हा खेडी ही शरद पवारांच्या हाती होती तेव्हा तेव्हा पार्थला सापत्न वागणूक देण्यात आली. याच्या बातम्या झालेल्या आहेत, चर्चा झालेली आहे, बवाल झालेला आहे. तुम्हाला आठवतं आज ज्या सुप्रियाताई रोहितला जीवाला धोका आहे, सुरक्षा दिली पाहिजे वगैरे वगैरे बोलतात, त्या सुप्रियाताईंना सुशांत सिंग राजपूत नावाच्या अभिनेत्याची संशयास्पद हत्या झाली आणि त्याच्या तपासाच्या मागण्या झाल्यानंतर त्यांच्याच लाडक्या सरकारने, मविया सरकारने तपास मागणाऱ्यांचे काय हालहाल केले. अगदी बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना पण उचलून क्वारंटाईन मध्ये टाकलं होतं. महाराष्ट्रात याची बंदी घातली होती. आठवतं सुप्रियाताई? नाही आठवणार. सुप्रियाताईंना असल्या गोष्टी आठवत नाहीत. त्यांना सिलेक्टिव्हली स्मृतिभ्रंश होतो. हव्या त्या गोष्टी आठवतात आणि नको त्या गोष्टी आठवण झाली तरी त्या अडगडीत फेकून स्मृतिभ्रंशाचा आवडतात. पण तो वेगळा विषय. तेव्हा सगळी खेडी शरद पवारांच्या हाती होती आणि सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूची CBI कडून चौकशी व्हावी असं पत्र किंवा मागणी पार्थ पवारने केली, म्हणून आजोबा खवळलेले होते. पुढे 2024च्या आरंभी का 24च्या आरंभी ज्या वेळेला 23च्या असेल, ज्या वेळेला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा व्हायची होती, त्या प्राणप्रतिष्ठेचं कौतुक करत पंतप्रधानांना पार्थ पवाराने अभिनंदनाचं पत्र लिहिलं. तेव्हा त्याला आपण कवडीची किंमत देत नाही इतकी अवहेलना याच आजोबांनी केली होती. आपल्या लेकराची अशी जाहीररित्या अवहेलना करणं कुठच्या मातेला आवडू शकतं? राजकीय मतभेद असतात, पण त्या नातवाला आम्ही कवडीची किंमत देत नाही ही शरद पवारांची भाषा होती. पण करणार काय? सगळा गेम हा शरद पवारांच्या हाती होता, पक्ष त्यांच्या हाती होता, सत्ता हाती होती.
देण्याची क्षमता पवारांकडे होती आणि सुनेत्राताईंकडे किंवा अजितदादांकडे काकांच्या मेहरबानीशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आपण ते हिंदी सिनेमामध्ये बघतो ना, तो खलनायक आणि नायक असतो, त्याच्या हातात बंदूक असते, पिस्तूल असते आणि तो रोखून धमकावत वगैरे असतो. अचानक बाजी फिरते आणि समोरच्याच्या हाती जेव्हा पिस्तूल येतं तेव्हा तोच खलनायक गयावया करायला लागतो, तोच विलन गयावया करायला लागतो. आज पवार साहेब नेमकं त्या परिस्थितीत गेलेले. जी सून, जो नातू यापूर्वी 8-10 वर्ष आधी आपल्याकडे एका तिकिटासाठी, एका आमदारकी खासदारकीसाठी गयावया करत होते, आज त्यांच्या समोर आपल्या राज्यसभेतल्या खासदारकीसाठी गयावया करायची पाळी शरद पवारांवर आलेली आहे. शरद पवारांनी गयावया केल्या असं मी अजिबात म्हटलेलं नाही. निदान बातम्या ज्या पद्धतीच्या रंगवल्या जात आहेत की कुठूनही राज्यसभेत जाऊन राजकारणात टिकायचं यासाठी शरद पवार कसे गरजवंत, अगतिक, लाचार झालेले आहेत, अशा बातम्या रंगवल्या जात आहेत. राज्यसभेत पवार गेलेच पाहिजे, ते महाराष्ट्राचे आहेत वगैरे वगैरे काही वाटेल ते. मुद्दा असा असतो मित्रांनो की जाण्यासाठी तुमच्याकडे संख्याबळ लागतं. आज महाराष्ट्रातले 6 प्रमुख पक्ष मानले जातात, त्याच्यात आमदार संख्येच्या बळावर शरद पवारांचा शेवटचा 6वा नंबर आहे. अवघे 10 आमदार ते निवडून आणू शकलेत आणि त्या बळावर खासदार होणं राज्यसभेचा शक्य नाही, कारण आणखीन 26 आमदार पाहिजेत. आणखी 26 आमदार पाहिजेत. आणि म्हणून काँग्रेसचे सपकाळ आहेत किंवा कोण आहेत प्रवक्ते, त्यांनी अट घातलेली आहे की राज्यसभा की विधान परिषद. कारण दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता राज्यसभेची निवडणूक होते आणि नंतर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. काय 10-12 दिवस, काय 1 महिना 1.5 महिन्याचा फरक असेल. पण दोन्हीकडे मतदार जो आहे हा महाराष्ट्र विधानसभेचा आमदार असलेलाच माणूस मतदान करू शकतो आणि ते प्राधान्य क्रमाचं मत असतं, कोटा ठरलेला असतो. तर शरद पवारांकडे विधान परिषदेत सुद्धा एक आमदार निवडून आणणे इतके आमदार नाहीयेत. ते काय 24, 22, 28 लागतील आणि राज्यसभेसाठी 36 आमदार संख्या पाहिजे आणि या दोन्ही ठिकाणी शरद पवारांकडे संख्याबळ नाहीये. पण एक गंमत आहे मित्रांनो, एक गंमत आहे की मवियाने लाथाडलं तरीही पेशव्याकडे, अनाजी पंताकडे हात पसरला तर शरद पवार राज्यसभेत जाऊ शकतात. लक्षात घ्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पेशवे, अनाजी पंत असा आजपर्यंत हिणवणारे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. पण आज राज्यसभेमध्ये जायचं असेल तर फक्त 10 आमदार आपल्या खात्यात आहेत आणि अधिकचे 26-27 आमदार आपल्या खात्यात ढकलून आपल्याला राज्यसभेत पोहोचवण्याची क्षमता एकट्या फडणवीसाकडे आहे. हे शरद पवार ओळखतात. मवियाने नाकारलं तर 20 अधिक 16 26, सॉरी 20 अधिक 16 36 जे काय आहेत काँग्रेस आणि यांचे, त्यांनी नाकारली जागा. तर आकड्यांची तिकडम लावून, आकड्यांची लॉटरी बनवून देवेंद्र फडणवीस चमत्कार घडवू शकतात, ज्या चमत्काराने साधारण 3.5-4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात पवारांनी बनवलेली महाविकास आघाडी आणि तिचं सिंहासन कोसळून टाकलेलं होतं. 10 जून 2022 आणि 20 जून 2022 या 2 तारखा आहेत की पहिल्यांदा राज्यसभेची निवडणूक झाली, नंतर विधान परिषदेची झाली आणि त्या दोनही जागी
आपल्याकडे आमदारांचं संख्याबळ नसताना फडणवीसांनी राज्यसभेचा एक जादा खासदार निवडून आणला, ज्याचं नाव धनंजय महाडिक. आणि प्रसाद लाड हा विधान परिषदेत 5वा मला वाटतं आमदार निवडून आणला संख्याबळ नसताना. तर राज्यसभेमध्ये जे काही मतदान होतं ते प्राधान्य क्रमाचं मतदान आहे. आणि त्या प्राधान्य क्रमामध्ये जर तुम्ही आपल्याला पाहिजे तसं गणित बनवून एकेका आमदाराला कुठे कसं मत द्यायचं, कुठल्या क्रमाने आपली मतं द्यायची हे शिकवलं, तर आकडे कमी असताना सुद्धा, संख्याबळ कमी असताना सुद्धा अधिकचे लोक निवडून आणता येतात. हे वारंवार फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून बघितलं तर 6व्या क्रमांकाचा अवघ्या 10 आमदारांचा जो शरद पवारांचा पक्ष आहे, त्याला पुढची 26 मतं मिळवून 36चा आकडा पूर्ण करून खासदार बनवण्याची क्षमता किंवा या फडणवीसांकडे आहे. नुसती संख्या किंवा चलाखी आहे असं नाही, या मागून एक मोठा राजकीय हेतू सुद्धा फडणवीस साध्य करू शकतात. तुम्हाला आठवतं मित्रांनो, फडणवीस नवे मुख्यमंत्री होते 9-10 वर्षापूर्वी. त्यावेळेला राष्ट्रपतींकडून नियुक्त केले जाणारे जे राज्यसभेचे 12 सदस्य असतात, त्यापैकी एक जागा महाराष्ट्राला मिळावी म्हणून फडणवीसांनी पंतप्रधानांना गळ घातली होती. आणि कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे यांना 6 वर्षाचा राज्यसभेचा काळ मिळवून दिला होता. यात माणसाचं औदार्य, मनाचा मोठेपणा बघण्याऐवजी आपल्या कोतेपणाच्या स्वभावानुसार शरद पवारांनी कोपरखडी मारली होती. पेशव्यांना छत्रपती वस्त्र देत होते अधिकाराचे. पहिल्यांदा पेशव्यांकडून छत्रपतींना वस्त्र दिली गेली. हा जातीयवादी कोपरखडीचा प्रकार शरद पवारांनी केला होता. आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हा ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि मराठ्यांच्या डोक्यावर मिरे वाटतो, ही भावना जनमानसात निर्माण करण्याचा दरिद्रीपणा शरद पवारांनी केला होता. आठवतं तुम्हाला? फडणवीस पेशवे नाहीयेत, हा जन्माने ब्राह्मण आहे, पण त्यांनी ब्राह्मणी स्वभावानुसार काही केलंय असं तुम्हाला सापडणार नाही. पण आपल्या न्यूनगंडाने पछाडलेला स्ट्रॉंग मराठा शरद पवार हे कायम देवेंद्रकडे ब्राह्मण म्हणून बघत राहिले. तिथून त्यांची इतकी घसरगुंडी झालेली आहे. पण आज त्यांनाही कळत असेल की आपल्याकडे आमदारांची संख्या नाही, पण आपली प्रतिष्ठा वाचवायची असेल तर खासदारकीची वस्त्र मागितली तर ती देऊ शकणारी एकच व्यक्ती आहे, ती आहे देवेंद्र फडणवीस, ज्याला आपण पेशवा म्हणून हिणवलं होतं. तेव्हा मित्रांनो, या ज्या राज्यसभेच्या निवडणुका होऊ घातल्या त्यामध्ये सगळ्यात नाजूक बाजू अशी आहे की काय शरद पवार पेशव्यांकडे खासदारकीची वस्त्र मागणार? प्रत्येकाने आपलं उत्तर शोधा. मी याच्यावर वेगळा आणखीन एक पैलू सांगणार आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.